DHSच्या सुधारित याद्या लागत आहेत. वेगवेगळ्या विभागाच्या नागपूरची पण सुधारित यादी लागलेली आहे. त्याच्यानंतर कोणत्या विभागाची आता टी व्ही कधी होईल, कोणत्या विभागाच्या याद्या बाकी आहेत, लिस्ट लागेल का, तर काही क्वेश्चन होते कॅन्डिडेट्सचे ते सांगतो. त्याच्या आधी कोणत्या कोणत्या विभागाच्या याद्या लागल्या बघा. हे नागपूरच्या मी सर्व याद्या या आपल्या ग्रुपवर टाकलेल्या आहेत व्हॉट्सअपच्या. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्हाला, ग्रुप जॉईन केलं तर तिथे तुम्हाला सर्व याद्या मिळून जातील. तर नागपूरची आहे यादी ही नागपूर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेलची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नागपूर स्टाफ नर्स हे गव्हर्मेंट फिमेलची. ठीक आहे, या सर्व याद्या तुम्हाला ग्रुपवर मिळून जातील. स्टाफ नर्स गव्हर्मेंट हे मेल कॅन्डिडेट्ससाठी आहे. हे अकोलाची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अकोला स्टाफ नर्स हे गव्हर्मेंटची आहे. सर्व याद्या आहेत मी टाकलेल्या ऑलरेडी ग्रुपवर. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखीन टोटल नागपूरची लागलेली आहे, लातूरची लागलेली आहे, अकोला लागलेलं आहे. त्याच्यानंतर संभाजीनगरची लागलेली आहे, औरंगाबादची. तर फक्त लागल्या आणखीन कोणत्या कोणत्याच्या ज्या लागणार नाहीत ते लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं. ठाणे, मुंबई, ठीक आहे, ठाणे, मुंबई आणि नाशिक. तर यांचं तिकडे आचारसंहिता चालू असल्यामुळे या विभागाच्या फक्त लागणार नाहीत, बाकीची प्रोसेस होऊन जाईल, बाकीच्या लागतील. तर आता काही कोणाचं काउन्सिलिंग कधी आहे ते एकदा बघू. हे नागपूरचं आहे. नागपूरवाल्यांचं कधी आहे बघा, 14 तारखेचं सोबत जोडलेल्या प्रतीक्षा यादीनुसार सोबत लिस्ट जोडलेली आहे. याविषयी समुपदेश न करता उपस्थित राहण्याबाबत उपरोक्त विषयाने सूचित करण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्त अंतर्गत गट क परीक्षा 2023, ठीक आहे, हे बिनाकामाचं हे सोडून द्या. संकेतस्थळावर यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार अधिपरिचारिका खाजगी महिला व पुरुष, ठीक आहे, दोन्ही प्रायव्हेटचं, ठीक आहे, खाजगी महिला व पुरुष दोघांचं एकाच दिवशी या पदाकरिता सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शविलेल्या प्रवर्गातून निवड करण्याच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे तपासणी तसेच समुपदेशन काउन्सिलिंगसाठी दिनांक 19 जून. तर नागपूरवाल्यांचं कधी 19 जून. कुणाचं प्रायव्हेटवाल्यांचं जे मेल आणि फिमेल कॅन्डिडेट त्यांचं 19 तारखेला आहे. सकाळी 9 वाजता खालीलप्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे. त्याच्यानंतर करिता समुपदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब यासोबत जोडण्यात येत आहे. सदर सूचनेचे अवलोकन करून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद असलेल्या क्रमाने उमेदवारांनी त्यांचे मूळ दस्तावेज म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट व छायांकित प्रतीचे 2 सेट सेल्फ अटेस्टेड, ठीक आहे, न चुकता आणावेत. सेल्फ अटेस्टेडचे 2 म्हणजे झेरॉक्सचे 2 सेट पाहिजे आणि ओरिजिनल. तर हे समुपदेशनाचं ठिकाण दिलेलं आहे. या ॲड्रेसवर तुमचं 19 तारखेला होईल काउन्सिलिंग. उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळ, श्रद्धानंद पेठ, दीक्षाभूमीच्या बाजूला, माता कचेरी परिसर, नागपूर, आणि खाली नंबर दिले. तर या ठिकाणी तुमचं काउन्सिलिंग होईल. टीप बघा, टीप महत्त्वाची त्यांनी काय दिलेली आहे. सदरचे पत्र आपणास ज्या मेल आय डीवरून पाठवण्यात आले त्याच मेल आय डीवर मेल मिळाल्याचा रिप्लाय न चुकता करावा. तर तुम्हाला मेल आलेला असेल, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना मेल आला असेल तर जो मेल आला ना त्यांनाच रिप्लाय, ठीक आहे, परत त्यांनाच काय करायचं, त्याच मेलला रिप्लाय करायचं की तुम्ही डी व्ही अटेंड करणार आहे, नाही करणार आहे, किंवा तुम्ही समजा ऑलरेडी समजा कुठं DMRमध्ये वगैरे जॉईन असाल तर तुम्हाला जाणार नसाल काउन्सिलिंगला तर नाही म्हणून, किंवा जर जाणार असाल तर ठीक आहे अटेंड करणार आहे तुम्ही DV म्हणून तुम्ही ते इन्फॉर्म करा, म्हणजे त्यांना पण विनाकारण जागा अडकून पडणार नाहीत तुमच्यामुळे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे खाली लिस्ट जोडलेली आहे यादी. ओके, तर नागपूरचं आहे हे 19 तारखेचं. हे रिवाईज लिस्ट आहे. तर याच्या आधीची जी लिस्ट होती त्याप्रमाणे जे DVसाठी गेले होते त्यांना पण काही ऑर्डर मिळालेले नाही, तर त्यांना पण सर्वांना एकदाच ऑर्डर मिळतील, ठीक आहे, कारण यादी परत रिवाईज झालेली आहे त्याच्यामुळं. त्याच्यानंतर नेक्स्ट अकोलाचं पण आलेलं आहे. हे हां, अकोलासाठी पण लेटर आलेलं आहे. त्यांचं बघा, विषय गट क सरळ सेवा पदभरती 2023 समुपदेशनाकरिता उपस्थित राहण्याबाबत. पदनाम अधिपरिचारक शासकीय महाविद्यालय उत्तीर्ण, हे गव्हर्नमेंटसाठी
महिला व पुरुष गव्हर्नमेंटचे मेल फिमेल कॅन्डिडेट त्यांच्यासाठी, ठीक आहे. हे संदर्भ सोडून द्या, काही कामच नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट उपरोक्त देशाने, ठीक आहे. हे पापट पसारा दरवेळेसचा तेच आहे, कधी परीक्षा झाली काय झालं सोडून द्या. नेक्स्ट त्या अनुषंगाने प्रतीक्षा यादीतील खालील नमूद उमेदवाराने सरळ सेवा पदभरती 2023, चला डायरेक्ट बघा, ह्यांचं कधी 18 तारखेला, त्याकरिता आवश्यक दस्तावेजाचा दिनांक 18 तारखेला 18/6/2024 रोजी सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष हजर राहावे. त्याच्यानंतर नेक्स्ट सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब प्रमाणे मूळ दस्तावेज व एक छायांकित म्हणजे झेरॉक्सचा एक सेट अनुक्रमे 2 पासपोर्ट फोटो सादर करावे. तसेच समुपदेशनाकरिता, ठीक आहे. आता झेरॉक्सचा सेट कुठं आहे बघा, यांनी 1 सांगितलं आहे. याच्या आधीचं मी जे नागपूरचं तुम्हाला दाखवलं त्यांनी 2 सांगितलं आहे, ठीक आहे. तर 1-2 सेट एक्स्ट्रा राहू द्या सोबत, काही फरक पडणार नाही. कधी 1 मागतील, कोणी 2 मागतील तुमच्या डिव्हिजनला, ठीक आहे. जिकडे तिकडे वेगळी सीट आहे, तर 1-2 सेट एक्स्ट्रा राहू द्या सोबत, काही फरक पडणार नाही. ते तुम्हाला नंतर पण लागणारच आहेत. एक्स्ट्रा जरी सेट बनवले तुम्ही जॉईनिंगच्या वेळेस गेले त्यावेळेस पण लागणारच आहे तुम्हाला. चला नेक्स्ट 2 पासपोर्ट फोटोचा सादर करावे. तसेच समुपदेशनाकरिता पदाकरिता भरलेला ऑनलाईन फॉर्म व हॉल तिकीट सोबत आणणे अनिवार्य आहे. तर ऑनलाईन जो फॉर्म भरलेला आहे तो ऑनलाईन भरलेला फॉर्म आणि हॉल तिकीट ते सोबत घेऊन जायचं डॉक्युमेंटसोबत. सदर समुपदेशनाबाबत परिशिष्ट क मधील सूचनाचं पालन करा, ठीक आहे. जे काय असेल त्यांनी सूचना दिलेल्या आहेत ते सूचनाचं पालन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट उमेदवाराने समुपदेशनाच्या वेळी सादर केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातवैधता किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास उमेदवारास शासन सेवेसाठी कायमचे अपात्र ठरून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, ठीक आहे. वॉर्निंग दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे. वॉर्निंग कशासाठी, किंवा डुप्लिकेट सादर कोणी डॉक्युमेंट वगैरे करू नये त्यासाठी. चला नेक्स्ट समुपदेशन व कागद पडताळणी दिनांक हे 18 तारीख, वेळ सकाळी 9 वाजता. पत्ता आता यांचं अकोलावाल्यांचं कुठं होईल, DV पत्ता बघा, उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला प्रादेशिक आरोग्य भवन, जिल्हा स्थिर रुग्णालय परिसर अकोला, ठीक आहे. हा ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवर, ठीक आहे, तुमचा DV होईल 18 तारखेला. त्याच्यानंतर टिप, समुपदेशनाबाबतचे हे पत्र ईमेलवर प्राप्त झाल्याची पोच, आय हॅव रिसिव्ड द मेल अशा स्वरूपात, हा इथे एक ईमेल ID दिलेला आहे, या मेलवर देण्यात यावी. म्हणजे तुम्हाला मेल रिसीव झाला तर या मेलवर तुम्ही हे dhsakola@rediffmail.com या मेलवर तुम्ही त्यांना काय रिप्लाय करायचं आहे, हा रिप्लाय म्हणजे त्यांना मेल करायचा आहे की आय हॅव रिसिव्ड द मेल, मला मेल मिळाला, हे तुम्ही त्यांना मेल करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सोबत अधिपरिचारिका शासकीय महाविद्यालय उत्तीर्ण महिला व पुरुष निवड, ठीक आहे. ह्यांनी सोबत ती यादी जोडलेली आहे की 18 तारखेला कोणाकोणाचं आहे, तर ही वाली लिस्ट, ठीक आहे. याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहे त्यांनी बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काही हे पण दिलेलं आहे, खालीलप्रमाणे कागदपत्र कसे सिक्वेन्सनं कागदपत्र लावायचे ते त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं अधिपरिचारिका पदाकरिता भरलेला ऑनलाईन फॉर्मची प्रिंट अनिवार्य आहे, तुमचं फॉर्म. त्याच्यानंतर हॉल तिकीट, त्याच्यानंतर जन्मतारखेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, TC, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट. त्याच्यानंतर 3 नंबर आहे कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे. मला दुपारी पण काही कॅन्डिडेटचे कॉल आलेले, ठीक आहे. मी भरपूर वेळ सांगितले कास्ट व्हॅलिडिटी काही कंपल्सरी नाही, तुम्ही नंतर पण देऊ शकता, ठीक आहे, नसले तरी चालतं. नेक्स्ट सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल, हे मी काल पण सांगितलं होतं, हे सगळ्यांसाठी नाही, ज्यांना ते लागू आहे ॲप्लिकेबल आहे त्यांच्यासाठीच फक्त, सर्वांना काही कंपल्सरी नाही नॉन क्रिमिनल. त्याच्यानंतर नेक्स्ट आदिवास प्रमाणपत्र, हे सर्वांना लागतं, ठीक आहे, डोमिसाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरातीत नमूद शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, तुमचे JNM BSc जे काही झाले त्याचे डॉक्युमेंट. त्याच्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरातीत नमूद असल्यास, हे पण 7 नंबरचा पॉईंट कंपल्सरी नाही सगळ्यांना, ठीक आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल नसेल काही फरक पडत नाही, आपल्याला काही एक्सपिरियन्स मागितला नव्हता नर्सिंगसाठी, त्याच्यामुळं काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे असेल नसेल काही गरज नाही पण नेलं तरी चालतं. नेक्स्ट अद्ययावत रजिस्ट्रेशन केलं म्हणजे रजिस्ट्रेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट संगणक अर्हता प्रमाणपत्र MSCIT, हे पण मी सांगितलं होतं की नसेल तरी चालतं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नंतर जॉईनिंगनंतर तुम्हाला 2 वर्ष वेळ मिळतं, तुम्ही 2 वर्षात कधी काढून देऊ शकता. नेक्स्ट समांतर आरक्षण धारकांसाठी हे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त खेळाडू जे काय असेल त्याचे सर्टिफिकेट.
त्याच्यानंतर हे सर्वांना ॲप्लिकेबल नाही, ज्यांनी याच्यातून अप्लाय केलं ते त्यांच्यासाठीच. ठीक आहे. नेक्स्ट हा 11 नंबरचा पॉईंट हा सगळ्यासाठी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. त्याच्यानंतर अर्जात नमूद पत्त्याचा पुरावा. 12 नंबर ॲड्रेस प्रूफ कुठलाही एक द्या तुमच्याकडे जो काही असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड काही चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो 14 नंबरचा. त्याच्यानंतर 15 नंबर नाव बदल असल्यास राजपत्र किंवा विवाह नोंदी पण म्हणजे नावामध्ये चेंजेस असेल, तुमचं काही करेक्शन असेल तर तुम्हाला त्याचं गॅजेट द्यावं लागेल, किंवा जर करेक्शन वगैरे काही असेल, स्पेलिंग मिस्टेक वगैरे, तर ॲफिडेविटवर चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट 16 नंबर आधार कार्ड बायोमेट्रिकची पडताळणी झाली आहे. हे बायोमेट्रिक ज्यावेळेस तुम्ही तिथे गेल्यास जे व्हेरीफाय करतात ते त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट उमेदवाराची GNM BSc नर्सिंग शासकीय संस्थेतून झाली आहे का, हे यस नो. हे कशामुळं की ज्यांचं फॉर्म भरताना जे मिस्टेक झालेली आहे ना, कोणी प्रायव्हेटच्या असून गव्हर्नमेंटमध्ये भरले ते त्यांच्यासाठी. ठीक आहे. ते यस नो इथे लिहायचं आहे. जर तुम्ही चुकून फॉर्म भरला असेल तर तुमचं रिजेक्ट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अच्छा, हे आधार कार्ड व्हेरिफिकेशन झाले आहे का, हे बायोमेट्रिकचं हे तुम्हाला काही करायचं नाही, ते तिथे गेले असते तुमचं करतील बायोमेट्रिक. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा काही रोल नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट सूचना. खाली सूचना दिलेल्या आहेत उमेदवाराकरिता. सूचना काय आहेत? ठीक आहे, मी आता जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, ऑलरेडी खूप वेळेस सांगून झालेलं आहे. याच्यातलं काही इम्पॉर्टंट असेल तर मी फक्त तेवढंच तुम्हाला एक्सप्लेन करतो. बाकी ह्याच्यामध्ये त्याच कॉमन सूचना आहेत, वाचून घेऊ शकतो तुम्ही एकदा. शॉर्टमध्ये सांगतो की सरळ सरळ की 9 वाजता 9, 9:30 वाजता याचं लेट आलं तर तुमचा सगळ्यात शेवटी विचार केला जाईल. तुम्हाला जर तुम्ही येणं गरजेचं आहे, नाही जर येणं होत नसेल तर काही कारणामुळे अनुपस्थित राहिले तर तर का अनुपस्थित राहिले, तुमच्या बदल्यामध्ये जे कोणी कॅन्डिडेट आले किंवा तुम्ही येऊ शकत नाही त्याचं पुराव्यासह कोणाला तर प्रतिनिधी तुमचा पाठवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं डॉक्युमेंट आहे ओरिजिनल आणि झेरॉक्स सेट सोबत ठेवा. त्याच्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर तुमचं DV केलं जाणार नाही. ओरिजिनल डॉक्युमेंटच पाहिजे, झेरॉक्स घेऊन जायचं नाही. ठीक आहे. DVसाठी झेरॉक्सचं सेट द्यायचं आहे त्यांना, घेऊन जायचं, पण फक्त झेरॉक्स नाही, ओरिजिनल पण लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला तिथे काउन्सिलिंगची प्रोसेस समजून सांगितलं, काही डाऊट असतील तर विचारायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जे काही ठिकाण निवडायचे ते बाहेर डिस्प्ले केलं असेल. 2-3 ठिकाण अंतिम करून ठेवा, मध्ये गेलेस त्यांना सांगायचं तुमचं जे ठिकाण निश्चित आहे ते सांगायचं. त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर निश्चित केल्यानंतर तुम्ही तिथं साईन वगैरे घेणार तुमची, तुम्ही जे काय हॉस्पिटल चूज केलं ते त्याच्यात मेन्शन असणार. त्याच्यानंतर जिथं तुम्ही जे चूज केलं त्याच्या नावाने तुमचं ऑर्डर बनवण्यात येईल. त्याच्यानंतर तुमचं बघून घ्यायचं, ऑर्डर घेताना तुमचं नाव, पदनाम सर्व बरोबर आहे का, जे ऑर्डर जिथली दिली आहे तुम्ही जे चूज केलेलं ठिकाण ते बरोबर आहे का. त्याच्यानंतर जर काही आक्षेप असेल, कुणाला काही प्रॉब्लेम असेल, जी काही भरती प्रक्रिया चालू आहे तिथं, तर तुम्ही समितीला तिथे जी समुपदेशन समिती आहे त्याला सूचित करावं, त्यांना इन्फॉर्म करायचं. आणि सगळ्यात लास्टचा पॉईंट, नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्ती ठिकाण बदलून देता येणार नाही. तुम्ही एकदा चूज केलं त्याच्यानंतर बदलता येणार नाही असं सांगितलं आहे. काही होतं आहे पण जाऊ द्या, चालतं. त्यांनी रूल तर सांगितलं आहे की ॲज पर रूल चेंज होणार नाही. तर असे काही इन्स्ट्रक्शन आहेत. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता, तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. आणि ह्या सर्व याद्या, लिस्ट आणि हे सर्व अपडेट मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेलं आहे. तरी जे काही अपडेट येत राहील, लिस्ट पडत राहतील, पुढल्या ज्या डेट्स येतील ते मी ग्रुपवर इन्फॉर्म करत राहीन. तर तुम्हाला या लिस्ट वगैरे पाहिजे असतील तर तुम्हाला ग्रुपमध्ये मिळतील या सर्व याद्या. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर ग्रुपमध्ये विचारू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल, किंवा कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आणखीन एक पॉईंट जे खूप सारे कॅन्डिडेट विचारत होते की नेक्स्ट लिस्ट लागणार का, थर्ड लिस्ट लागेल का. तर थर्ड लिस्टचं कसं आहे, लिस्ट कितीही लागू शकतात, असं काही नाही की फर्स्ट सेकंड लिस्टमध्येच. ते वॅकन्सीवर डिपेंड आहे आणि सर्व डिव्हिजनला सेम नाही. समजा एखाद्या डिव्हिजनमध्ये वॅकन्सी भरल्या, ठीक आहे, तिथल्या जागाच वॅकंट नाही, तर ऑब्व्हियसली तिथं लिस्ट लागणारच नाही. आणि एखाद्या डिव्हिजनमध्ये समजा जागा आणखीन पण वॅकंट आहेत, या सेकंड लिस्टमध्ये पण काही जागा वॅकंट राहिलेल्या आहेत, तर थर्ड लिस्ट पण लागू शकते. ठीक आहे, पण लागेलच याची काही गॅरंटी नाही की कन्फर्म थर्ड लिस्ट लागेलच, काही सांगता येत नाही. इथून पुढे आता चान्सेस कमीच असतात, कारण मोस्टली कॅन्डिडेट जॉईन होतात. तरी पण सेकंड लिस्टपैकी पण बऱ्यापैकी कॅन्डिडेट ऑलरेडी आता DMRला वगैरे जॉईन आहेत, तर त्याच्यामुळे जर जागा वॅकंट राहिल्या तर थर्ड लिस्ट पण लागू शकते. ठीक आहे, पण कंपल्सरी नाही की लागेलच असं काही नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर
काही कॅन्डिडेटचं म्हणणं होतं की आमचं फर्स्ट लिस्टमध्ये वेटिंगला वगैरे नाव होतं तर आमचं सिलेक्शन का झालं नाही, किंवा काही काही कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट त्या कॅटेगरीमध्ये कुठलाच कॅन्डिडेटच घेतला नाही, ती कॅटेगरीचं नावच मेन्शन नाही. आय थिंक कुठल्या कॅटेगरीचं धरणग्रस्त समथिंग कॅन्डिडेटचे कॉल आलेलं मला, धरणग्रस्त कॅटेगरीचं समथिंग विचारत होते ते की वेटिंगमध्ये आमचं नाव होतं आणि आता त्या कॅटेगरीत एकही कॅन्डिडेट घेतला नाही. जर ती जागा भरली असेल, जसं एक एक्झाम्पल समजा सिलेक्शन लिस्टमध्ये हा 1 नंबरचा एक कॅन्डिडेट आहे, ठीक आहे. हा कॅन्डिडेट ऑलरेडी त्या जागेवर भूकंपग्रस्तच्या सिलेक्टेड आहे, ठीक आहे. आणि तुम्ही वेटिंग लिस्ट जर 1 नंबरला होते पहिल्या यादीमध्ये. आता ह्या सेकंड लिस्टमध्ये काय आहे, वेटिंगचा अर्थ काय की जर हा सिलेक्टेड कॅन्डिडेट जो आहे तो जर जॉईन नाही झाला तर वेटिंगवाल्याला चान्स मिळणार. पण हा जर 1 नंबरचा कॅन्डिडेट जर जॉईन झाला तर वेटिंग लिस्टवाला कॅन्डिडेट घेणारच नाही ना, कारण ती जागा भरली गेली, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जरी वेटिंगमध्ये असताल तर असं नाही की 100% सिलेक्शन होतंच असं नाही. वेटिंगचा अर्थ काय की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत जर ते नाही जॉईन केले किंवा काही कारणास्तव त्या जागा जर व्हॅकंट राहिल्या तर वेटिंगवाल्याला मिळतात. जर त्यांनी जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ऑलरेडी ते जर जॉईन झाले तर वेटिंग लिस्टवाल्यांना ती जागा राहणार नाही, कारण ती जागा भरली गेली ऑलरेडी, ठीक आहे. तर चला, हा एक डाऊट होता. आणि लिस्टचं मी सांगितलं की जर जागा व्हॅकंट राहिल्या तर लागते लिस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काही डाऊट होते की मी काल पण सांगितलं होतं की आम्ही इकडे वेटिंगला होतो, पार्ट टाईममध्ये होतो किंवा वुमन्स रिझर्वेशनमध्ये आम्ही वेटिंगला होतो, ठीक आहे. मी हे खूप वेळेस डाऊट क्लिअर केलेला आहे तुमचा. ते काही फरक पडत नाही तुम्ही कुठे वेटिंगमध्ये होता काय होता. लिस्ट कशी लागते ते मेरिटप्रमाणे लागते, ठीक आहे. मेरिटप्रमाणे लिस्ट लागते. असं नाही की तुम्हाला इकडे वेटिंगमध्ये ठेवलं होतं तिकडे ठेवलं होतं मग तिथे सिलेक्शन होईल, तसं काही नाही. मेरिटप्रमाणे लिस्ट बनते. मेरिटमध्ये ज्याला मार्क जास्त असतील पहिलं त्याचं सिलेक्शन होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. चला, इतके डाऊट होते. तर त्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते ॲड करेन.